धार्मिकदृष्ट्या एक महत्त्वाची बातमी आहे। मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि मंदिरांचे सुव्यवस्थापन सुनिश्चित करण्याच्या उदात्त उद्देशाने 24 ते 25 डिसेंबर 2024 दरम्यान शिर्डीत तृतीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद आयोजित करण्यात आली होती। मात्र तिस्ता सेटलवाड आणि फादर सेर्डिक यांच्या सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस या संघटनेने या मंदिर परिषदेविरुद्ध खोट्या तक्रारी करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। अशी लिखित तक्रार मंदिर महासंघाच्या प्रतीक्षा कोरगावकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोर टीमचे सदस्य तसेच बुरानगर जगदंबा भवानी मंदिराचे प्रमुख अधिवक्ता अभिषेक भगत, स्वामी समर्थ केंद्रांचे प्रतिनिधी अजिंक्य गायकवाड यांनी अहिल्यानगर येथील जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केले। या प्रसंगी अधीक्षक यांनी चौकशी करण्याचे आश्वासन तक्रारदारांना दिले। यावेळी अहिल्यानगर येथील श्री तुळजाभवानी मंदिर सबजेल चौकचे गणेश पलंगे उपस्थित होते। अशीच तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यातही दाखल करण्यात आली आहे। तेच महाराष्ट्र मंदिर महासंघाने तिसरा मोठा अधिवेशन हे शिर्डी येथे भरवण्यात आलं होतं। या अधिवेशनाच्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रातील मंदिर, संत, महंत, पुजारी, विश्वस्त आणि सर्व प्रकारे मंदिरासाठी योगदान देणारे सर्व लोक यांचं एकत्रित असं एक अधिवेशन या ठिकाणी भरवण्यात आलं। असं दिव्य भव्य असं अधिवेशन हे शिर्डी या ठिकाणी सफल झालं। त्याचपूर्वी CJP नावाच्या या धर्मविरोधी संस्थेने जाणीवपूर्वक या अधिवेशनाला गालबोट लागेल, याचे बदनामी होईल, याचं नाव खराब होईल या अनुषंगाने खोटं ट्विट त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर करून समाजामध्ये आणि काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। या महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि त्या अनुचित अन्य ज्या संस्था ज्या मंदिर महासंघाच्या अधिवेशनामध्ये ज्यांनी हातभार लावला या सर्व संस्थांची बदनामी करायचं असं पाप आणि घोडचूक जाणीवपूर्वक या CJP या संस्थेने केलेली आहे। त्या अनुषंगाने CJP संस्था यांना कुठलाही अधिकार नसताना, कुठलीही आमच्या मंदिर महासंघाची किंवा अधिवेशनाची पूर्ण माहिती नसताना, पूर्ण पार्श्वभूमी माहिती नसताना, याचं कार्य माहिती नसताना खोट्या बातम्या प्रसारित करून आमची बदनामी करण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न मंदिर महासंघाचा हा करत आलेला आहे। त्या अनुषंगाने आत्ताच मंदिर महासंघाच्या सर्व सदस्य या ठिकाणी येऊन आत्ताच SP साहेबांना त्या अनुषंगाने निवेदन दिलेलं आहे आणि त्या CJP ह्या संस्थेवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन देखील सुद्धा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे। आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की SP साहेब या सदरच्या अशा खोट्या आणि ज्या समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या संस्थेवर निश्चित चांगली कडक कारवाई करतील आणि यापुढेही या अशा चुकीचे ट्विट करणे किंवा बदनामी करत मजकूर प्रसिद्ध करण्याची हिंमत कुठली संस्था करणार नाही अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आम्हाला नक्कीच या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई होईल म्हणून मी या ठिकाणी आपल्याला संबोधित